Hello everyone and welcome back to another video after a long interval. Today we are going to see 10th standard 1.3 chapter on a wings of courage. So let us see the chapter on a wings of courage. On a wings of courage means साहसाचे पंख घेऊन. Today we are going to see this chapter Air Force Marshal Arjun Singh. हा लेसन अर्जुन सिंग यांच्याविषयी आहे. मार्शल मीन्स व्हॉट? मार्शल मीन्स पोस्ट. एअरफोर्समध्ये असलेली अधिकाऱ्याची पोस्ट आहे. आता एअरफोर्समध्ये काही पदव्या असतात, तर त्यामध्ये विंग्स कमांडर, स्क्वॅड्रन लीडर, एअर मार्शल, फ्लाइंग ऑफिसर, एअर कमोडर अशा या पदव्या आहेत आणि त्याच्यामधले मार्शल ही एक पदवी आहे. So, let us see. Air Force Marshal Arjun Singh, an icon of Indian military history. Air Force हवाई दल याच्यामध्ये अर्जन सिंग हे अधिकारी, तर ते इंडियन मिलिटरी हिस्ट्रीमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आयकॉन मीन्स प्रतिनिधित्व करणे. विल ऑलवेज बी रिमेंबर ॲज अ वॉर हिरो हू हॅड सक्सेसफुली लीड अ यंग IAF during the 1965 Indo-Pak War. तर अर्जन सिंग हे भारतीय मिलिटरी इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे वायुसेना अधिकारी. तर आणि त्यांनी इंडियन एअरफोर्स 1965 मध्ये इंडो पॅक वॉर म्हणजे इंडियन पाकिस्तान या युद्धामध्ये त्यांनी सक्सेसफुली लीड केलं होतं. तर त्यावेळी काय होतं, इंडियन एअरफोर्स एवढं डेव्हलप झालं नव्हतं, तरी पण त्यांनी यशस्वीपणे ते पार केलं होतं. नाव वी विल सी द सेकंड पॅराग्राफ. द ओनली ऑफिसर टू अटेंड द हायेस्ट पोस्ट ऑफ मार्शल, द एअरफोर्स इक्विव्हलंट टू द आर्मीज 5-स्टार फील्ड मार्शल. द ओनली ऑफिसर टू अटेंड द हायेस्ट पोस्ट ऑफ मार्शल. हे असे अर्जन सिंग हे एक असे अधिकारी होते की त्यांनी हे उच्च पद मिळवलं होतं. हायेस्ट पोस्ट मार्शल म्हणजे मार्शल अधिकाऱ्याचं उच्च पद त्यांनी प्राप्त केलं होतं. द एअरफोर्स इक्विव्हलंट टू द आर्मीज 5-स्टार फील्ड मार्शल. एअरफोर्स मीन्स वायुसेना हे जवळजवळ टू द आर्मी 5-स्टार फील्ड मार्शल या पदासाठी हे पद आणि एअरफोर्समधली पदे हे सेम आहेत. पण याच्यामध्ये कसं आहे, आर्मीमध्ये 5-स्टार मार्शल अधिकारी असतात, त्यांचं पद ह्यांना प्राप्त झालं होतं. एअरफोर्समध्ये त्यांना हे मिळालं होतं. सिंग वॉज अ फिअरलेस अँड एक्सेप्शनल पायलट हू हॅड फ्लोन मोर दॅन 60 डिफरंट टाइप्स ऑफ एअरक्राफ्ट. सिंग हे एक असे अधिकारी होते की त्यांनी फिअरलेस निर्भयपणे आणि असाधारण, एक्सेप्शनल मीन्स असाधारण असे ते पायलट होते. हू हॅड फ्लोन म्हणजे त्यांनी 60 पेक्षा अधिक वेगवेगळे असे प्लेन्स उडवले होते. नाव वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ. ही प्लेड अ मेजर रोल इन ट्रान्सफॉर्मिंग द IAF into one of the most potent air forces globally and the 4th biggest in the world. He played a major role in transforming the IAF into one of the most potent air force globally. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, सिंग यांनी इंडियन एअरफोर्स हे खूप ताकदवर बनवण्यासाठी, पोटेंट म्हणजे पॉवरफुल, इफेक्टिव्ह म्हणजे ताकदवर बनवण्यासाठी, म्हणजे जगभरामध्ये ते ताकदवर बनवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांची ती महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी बजावली. अँड द 4th बिगेस्ट इन द वर्ल्ड. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे इंडियन एअरफोर्स आता ते 4थ्या क्रमांकावर आहे. हिज कॉन्ट्रीब्युशन टू द इंडियन एअरफोर्स इज मॉन्युमेंटल टू द लिस्ट. त्यांचा सहभाग हा खूप मोठा आहे, म्हणजे त्याचा इंडियन एअरफोर्सला मोठं करून देण्यासाठी खूप सहभाग आहे. मॉन्युमेंटल मीन्स ग्रेट इम्पॉर्टन्स. म्हणजे जे लहान होतं, लिस्ट म्हणजे
कमी होतं त्याच्यामध्ये त्याला पॉवरफुल बनवण्यासाठी त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. द IAF ग्रीव विथ हिम, आणि हे इंडियन एअरफोर्स त्यांच्यामुळं वाढीस लागलं. ही वॉज द epitome of military leadership in the classic sense, and it is. ते एक epitome means a perfect example, म्हणजे ते एक अर्जन सिंग मार्शल हे एक महत्त्वाचे म्हणजे परफेक्ट उदाहरण आहे मिलिटरी लिडरशिपमध्ये. त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि ते एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण मानलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी इंडियन एअरफोर्सला महत्त्व मिळवण्यासाठी अर्जन सिंग यांचा खूप मोलाचा सहभाग आहे. यांच्यामुळे ती इंडियन एअरफोर्स पुढे आली आणि ते एक योग्य असं परफेक्ट मिलिटरी मध्ये प्रतिनिधित्व करणारे व ते निभवताना कर्तव्याची जाणीव होती. त्यांना कर्तव्याची जाणीव होती आणि म्हणून therefore not surprising that he was honored with the rank of Air Force Marshal. Former Vice Chief of RAF Kapil Kak said. म्हणून त्यांना कर्तव्याची जाणीव होती आणि ते खरं आहे म्हणून त्यांना सन्मानित केलं गेलं. त्याबद्दल की आश्चर्य वाटण्यासारखं असं काही नाही. असं माझी मुख्य अधिकारी इंडियन एअरफोर्स कपिल कॅक यांनी म्हटलेलं आहे. फॉर्मर व्हाईस चीफ ऑफ IAF कपिल कॅक सेड. फॉर्मर मीन्स म्हणजे एक सर्व्हिसमॅन, रिटायर झालेले असं ते त्यांनी म्हटलेलं आहे. आता नेक्स्ट पॅरेग्राफ. सिंग वॉज ऑनर्ड विथ द रँक ऑफ मार्शल ऑन द रिपब्लिक डे इन 2002. सिंग यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या दिवशी म्हणजे त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. कोणती पोस्ट देऊन तर मार्शल ही. सिंग वॉज ऑनर्ड विथ द रँक ऑफ मार्शल, म्हणजे मार्शल ही एक अधिकारी पद आहे आणि हे देऊन त्यांना प्रजासत्ताक दिना दिवशी सन्मानित केलं 2002 मध्ये. सॅम हॉर्मन्सी, फ्रॅमजी, जमशेदजी, Manekshaw and K.M. Cariappa were the only two army generals honored with the rank of Field Marshal. म्हणजे हा सन्मान फक्त सॅम हॉर्मन्सी, फ्रॅमजी, जमशेदजी, मॅनेकशॉ अँड K.M. कॅरियप्पा हे दोनच फक्त असे सेनापती होते की त्यांना हा सन्मान मिळाला होता, अधिकाराचा सन्मान मिळाला होता. Now we will see the next paragraph. Known as a man of few words, Singh was not only a fearless pilot but also had profound knowledge about air power and applied it in the wide spectrum of areas. म्हणजे सिंग हे फक्त बोलत नव्हते, म्हणजे नोन एज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स मीन्स ही एक फ्रेज आहे. ते काय फक्त बोलत नव्हते. ही वॉज अ तर ते कृतीमध्ये करून दाखवत होते. मॅन ऑफ फ्यू वर्ड्स म्हणजे अ पर्सन हू वर्क्स मीन्स हू नॉट ओनली स्पीक बट ट्राय टू डू इन ॲक्शन. सिंग वॉज नॉट ओनली अ फिअरलेस पायलट. ते निर्भय पायलट नव्हते, कप्तान नव्हते, तर काय एक त्यांना असं डीप नॉलेज होतं. प्रफॉन्ड नॉलेज म्हणजे डीप नॉलेज अबाउट एअर पॉवर, म्हणजे एअर पॉवरबद्दल त्यांना डीप नॉलेज होतं आणि ती अप्लाय कशी करायची हेही त्यांना सखोल ज्ञान होतं. इन अ वाईड स्पेक्ट्रम एरिया, म्हणजे असं स्पेक्ट्रम म्हणजे अफाट असा पट्टा, मोकळा पट्टा, त्याच्यामध्ये एअर प्लेन कसं चालवायचं हे त्यांना सखोल ज्ञान होतं. सिंग हॅड assiduously led the RAF during the 1965 war and denied success to Pakistani Air Force, though it was better equipped with American support. His most outstanding contribution was during that war, said Kak. म्हणजे सिंग यांना
हवाई दलामध्ये बरंच नॉलेज होतं. म्हणजे रिकाम्या पठ्ठ्यामध्ये आपण प्लेन कसं हे करायचं, हँडल करायचं, हे त्यांना सखोल ज्ञान होतं. आणि ही हॅड ऑडियसली मीन्स वर्किंग हार्ड. ते एक खूप हार्डवर्क करत होते. आणि म्हणून त्यांना 1965 या वॉरमध्ये त्यांना यश प्राप्त झालं होतं. आणि पाकिस्तानी अँड डिनाईड सक्सेस टू पाकिस्तान एअरफोर्स. आणि पाकिस्तानी या एअरफोर्सला त्यांना म्हणजे सक्सेस नाकारलं होतं, म्हणजे त्यांना हरवलं होतं. दो इट वॉज बेटर इक्विप्ड विथ अमेरिकन सपोर्ट. जरी त्यांना अमेरिकनचा सपोर्ट होता तरीही ते हरले होते. हिज मोस्ट आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्युरिंग द वॉर. आणि याच्यामध्ये सिंग यांनी खूप म्हणजे त्यांचा मोलाचा वाटा आहे. हिज मोस्ट आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्युरिंग दिस वॉर सेड कॅग. कॅग हे म्हणतात की त्यांचा सिंग यांचा, अर्जन सिंग यांचा खूप मोलाचा सहभाग आहे, वाटा आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. Commenting his role in the war, Y.B. Chavan, the defense minister, had written, Air Marshal Arjan Singh is a jewel of a person. म्हणजे त्यांचा रोल महत्वाचा होता आणि त्याचं कौतुक करत वॉरमध्ये त्यांचं मोलाचा वाटा होता. आणि हे त्यांचं कर्तृत्व पाहून वाय.बी. चव्हाण हे म्हणतात की त्यांचं कौतुक करतात. कमेंडिंग मीन्स कौतुक करणे, प्रेज करणे. वाय.बी. चव्हाण द डिफेन्स मिनिस्टर हॅड रिटन, त्यांनी लिहिलं होतं, संरक्षण मंत्री यांनी लिहिलं होतं की एअर मार्शल अर्जन सिंग इज अ ज्वेल ऑफ अ पर्सन. म्हणजे अर्जन सिंग हे मौल्यवान रत्न आहेत, हिरा आहेत. क्वाईट एफिशियंट अँड फर्म, अनएक्झिटेबल बट अ व्हेरी एबल लीडर. क्वाईट एफिशियंट मीन्स वस्तुतः ते कसं कार्यक्षम होते. आणि फर्म म्हटले मीन्स टणक, त्यांचा स्वभाव कसा ठणक होता. आणि अनएक्झिटेबल मीन्स भावनेच्या आहारी न जाणारे, बट अ व्हेरी एबल लीडर, असे हे खूप प्रामाणिक असे लीडर होते, योग्य असे लीडर होते. नाउ वी विल सी द लास्ट पॅरेग्राफ. In 1944, the Marshal had led a squadron against the Japanese during the Arakan campaign. म्हणजे इन 1944 मध्ये त्यांनी मार्शल यांनी स्क्वॅड्रन लीड केलं होतं. स्क्वॅड्रन मीन्स अगेन्स्ट द जॅपनीज ड्युरिंग द अरेकन कॅम्पेन. म्हणजे जॅपनीजच्या विरोधात त्यांनी अरेकन जी मोहीम होती त्यांना लीड केलं होतं. फ्लाइंग क्लोज एअर सपोर्ट मिशन ड्युरिंग द क्युरिकल इम्पल. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी मोहीम असते, मिशन मीन्स व्हॉट, तर मिशन ड्युरिंग द क्युरिकल इम्पल. इम्पल हे प्लेस आहे आणि महत्वाचा क्युरिकल मीन्स महत्वाचं. इम्पल कंपेन म्हणजे हे सुद्धा की नाही ह्या कंपेनला, ह्या म्हणजे मोहिमेला सुद्धा त्यांनी लीड केलं होतं. आणि नंतर लॅटर असिस्टेड द ॲडव्हान्स ऑफ द अलाइड फोर्स टू यंगून. तर नंतर त्यांनी असिस्टेड म्हणजे अलाइड फोर्स टू यंगून ह्या सुद्धा ह्याला त्यांनी हेल्प केलं होतं. फॉर्मली रंगून, आता सध्या त्याला रंगून असं म्हणतात. ओके, नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पेज. In recognition of his feat, he was awarded the Distinguished Flying Cross (DFC) means Distinguished Flying Cross on the spot by the Supreme Allied Commander of Southeast Asia. म्हणजे रेकॉग्नायझेशन मीन्स त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांचा पराक्रम, फीट मीन्स पराक्रम, त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन त्यांना ऑन द स्पॉट डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस हा अवॉर्ड सुप्रीम अलाइड कमांडर साऊथ ईस्ट एशिया यांनी दिला होता. म्हणजे ते इतके पराक्रमी होते की त्यांचा पराक्रम पाहून त्यांना ऑन द स्पॉट म्हणजे त्याच जागी लगेच त्यांना डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस सुप्रीम अलाइड कमांडर म्हणजे
या सुप्रीम अलाइड चे कमांडर होते साऊथ ईस्ट एशिया यांनी त्यांना तो अवॉर्ड त्या लगेचच दिला. द फर्स्ट इंडियन्स पायलट टू हॅव रिसिव्ड इट. आणि हे असे प्रथम इंडियाचे पायलट होते की त्यांना हा अवॉर्ड मिळाला होता. रिसिव्ड इट मीन्स मिळणे. सिंग वॉज सिलेक्टेड फॉर द एम्पायर पायलट ट्रेनिंग कोर्स ॲट रॉयल एअरफोर्स RAF क्रॅनबेल इन 1938. सिंग यांना एम्पायर पायलट ट्रेनिंगसाठी या कोर्ससाठी त्यांना निवडलं गेलं. कुठे? तर रॉयल एअरफोर्स क्रॅनबेल इन 1938. 1938 मध्ये क्रॅनबेल एक प्लेस आहे, तिथं त्यांना ट्रेनिंगसाठी निवडलं गेलं. वेन ही वॉज 19 years old, तेव्हा ते 19 वर्षाचे होते. ही रिटायर फ्रॉम सर्व्हिस इन 1969. नंतर ते 1969 मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली, म्हणजे ते निवृत्त झाले सर्व्हिसमधून. वी विल सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. सिंग वॉज बोर्न ऑन एप्रिल 15, 1919 इन लयलपूर, नाव फैसलाबाद, पाकिस्तान. सिंग यांचा जन्म एप्रिल 15, 1909 मध्ये झाला. कुठे? लयलपूर, पाकिस्तानमध्ये आहे. आता ते फैसलाबाद म्हणतात. अँड कम्प्लिटेड हिज एज्युकेशन ॲट मॉन्टगोमेरी, नाव शैवाल, पाकिस्तान. म्हणजे त्यांचं शिक्षणही पाकिस्तानमध्ये झालं. शैवाल म्हणून एक प्लेस आहे तिथं. हिज फर्स्ट असाइनमेंट ऑन बीइंग कमिशनड was to fly Westland Wapiti biplanes in the Northwest Frontier Provision as a member of the number 1 RIAF squadron. म्हणजे या स्क्वॅड्रनला लीड करण्यासाठी त्यांना हिज फर्स्ट असाइनमेंट म्हणजे त्यांना काय झालं, पहिलं प्लेन उडवण्याची संधी दिली. On being commissioned by was to fly Westland Wapiti biplane. म्हणजे वेस्टलँड वॅपिटी प्लेन हे उडवण्याची संधी दिली की ज्याला डबल विंग्स असतात. असाइनमेंट मीन्स मिळणे. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन ॲज अ मेंबर, म्हणजे ह्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन या प्रांताचा एक मेंबर म्हणून त्यांना हे नंबर 1 RIAF स्क्वॅड्रन ला लीड करण्यासाठी, प्लेन उडवण्यासाठी त्यांना दिलं. नाव वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ. त्या काळी पाहायला गेलं तर त्यावेळी पाकिस्तान व इंडिया हे सेपरेट नव्हतं, एकत्र होतं. म्हणजे काही भाग हा बिफोर इंडिपेंडन्स घडलेला आहे आणि काही गोष्टी या नंतर इंडिपेंडन्स नंतर घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचा बर्थ बघा, त्यांचा जन्म. सिंग वॉज बॉर्न ऑन एप्रिल 15, 1919. म्हणजे त्यांचा जन्म त्यावेळी झाला होता. कुठे? पाकिस्तानमध्ये. तर ते पाकिस्तान आणि इंडिया हे सेपरेट नव्हतं, एकत्रच होतं. हा भाग कसा एकत्र होता. आणि नंतर मग 1947 मध्ये ते विभागलं गेलं. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? Now we'll see the next paragraph. As a brief stint with the newly formed number 2nd RIAF squadron, where the marshal flew against the rebel force. After a brief stint, म्हणजे काही brief stint means a short period of work. काही छोट्या कालावधीत, कार्याच्या छोट्या कालावधीत with the newly formed नंबर RIAF स्क्वॅड्रन, म्हणजे नवीन त्यांना रॉयल इंडियन एअरफोर्स स्क्वॅड्रन यासाठी निवडलं गेलं. वेअर द मार्शल फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्स, म्हणजे त्यांना एक प्लेन उडवण्यासाठी दिलं गेलं. ही लॅटर मूव्ह बॅक टू नंबर 1 स्क्वॅड्रन. पुन्हा त्यांना फर्स्ट म्हणजे इथं वॅपिटी बायप्लेन्स हे नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिजन मध्ये जे फर्स्ट प्लेन उडवण्यासाठी दिलं होतं तिकडं शिफ्ट केलं. फ्लाइंग ऑफिसर,
ही लॅटर मूव बॅक टू नंबर 1. त्यांनी म्हणजे ह्या प्लेनसाठी लीड केलेलं आहे. ही लॅटर मूव बॅक टू नंबर 1 स्क्वॅड्रन. नंतर त्यांनी नंबर 1 स्क्वॅड्रन्सला लीड केलंय ॲज अ फ्लाइंग ऑफिसर. त्यांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून ही पोस्ट दिली. टू फ्लाय द हॉकर ह्युरिकेन. हॉकर ह्युरिकेन मीन्स जे फायटर प्लेन असते. हॉकर ह्युरिकेन मीन्स फायटर प्लेन, ते त्यांना उडवण्यासाठी दिलं गेलं. ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ स्क्वॅड्रन लीडर इन 1944. अशा प्रकारे त्यांना रँक ऑफ स्क्वॅड्रन लीडर म्हणजे ह्याला लीड करण्यासाठी त्यांना पुन्हा ते तिकडे पाठवलं गेले, म्हणजे हॉकर प्लेन उडवण्यासाठी. ही वॉज प्रमोटेड टू रँक ऑफ स्क्वॅड्रन लीडर इन 1944. म्हणजे प्रत्येक ह्याला त्यांना लीडरशिप दिली गेली. Now we will see the second paragraph. For his role in successfully leading the squadron in combat. म्हणजे त्यांचा हा जो रोल होता, त्यांचं कार्य हे खूप सक्सेसफुली लीड करायचे, ते अगदी यशस्वीपणे पार पाडत होते. ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस DFC इन 1944. म्हणजे अशा प्रकारे त्यांना डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस म्हणजे आपल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलं गेलं आहे की त्यांना पराक्रमासाठी, म्हणजे त्यांचं कार्य बघून, त्यांचं कौतुक बघून त्यांना डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस ह्याच्यासाठी ऑन दी स्पॉट त्यांना अवॉर्ड दिला गेला. तेच परत इथं सांगितलेलं आहे. ऑन ऑगस्ट 15, 1947. आणि जेव्हा आपल्या भारताला इंडिपेंडन्स मिळाला, स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी हे अचीव द युनिक हॉनर ऑफ लिडिंग अ फ्लाय पास्ट ऑफ ओव्हर 100 RAF एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. म्हणजे भारतामध्ये जेव्हा 15 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट 15ला भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी काय करतात तर प्लेन असे 100 प्लेन असे हे करतात, फायटर प्लेन उडवतात सॅल्यूट देण्यासाठी. तर त्याला लीड करण्यासाठी ह्यांना निवडलं होतं. ही अचीव द युनिक हॉनर ऑफ लीडिंग. म्हणजे त्यांना अर्जन सिंग यांना हा सन्मान प्राप्त झाला होता त्या फ्लाय पास ऑफ ओव्हर 100 RAF एअरक्राफ्ट. म्हणजे हे 100 असे एअरक्राफ्ट उडवण्यासाठी, त्यांना लीड करण्यासाठी ह्यांना सन्मान हा प्राप्त झाला होता. ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. दिल्लीमध्ये रेड फोर्ट या ठिकाणी स्वातंत्र्य दिना दिवशी प्लेन उडवतात, म्हणजे आपल्या भारताला एक सॅल्यूट देण्यासाठी. सो now we will stop here and we will see the remaining part in the next video. Thank you.